कॅमेरा रोल झाल्यानंतर आपण जे करतो ते आयुष्यात जर का आपण केलं. पण मला मीटिंगसाठी वरळीला वगैरे जावं लागायचं आणि पुण्याच्या मुलीला काय माहिती वरळीला कसं जायचं किंवा काय. पण जेव्हा डोक्यावरून पाणी जातं तेव्हा मी बोलते. आतापर्यंतच्या माझ्या करिअर मध्ये मला असं वाटतं की बेस्ट कॅरेक्टर प्ले करायला. नमस्कार मंडळी, बसूनच बोलू विथ सखीच्या ह्या भागात तुमचं स्वागत आहे. आपण सुलेखाताई आणि स्मिताताई यांच्याशी गप्पा मारतोय आणि विश्वास दादा तुमच्याकडे काहीतरी प्रश्न होता सुलेखाताईसाठी. येस, लगेचच चालू करूया मंडळी, चालू करूया. काल काय झालं ते तू लक्षात ठेवत नाहीस, तर हे अध्यात्माचा बेस तुझ्या जवळ असल्यामुळे हे तुला सिद्धी प्राप्त करून घेतलेस की कसं काय? येस, हे कसं, कारण हे आम्हाला खरं गरजेचं आहे. आम्हाला पण प्रत्येकाला हे गरजेचं आहे की काल काय झालं ते वाईपआउट करून टाका, नव्या दिवसाची चांगली पुन्हा सुरुवात करा. याच्यासाठी काय, हे कसं जमवायचं? तुम्हाला जमलं तर एका टोनचं पॉवर ऑफ नाव. कोणाचं काय? सॉरी, एका टोनचं पॉवर ऑफ नाव वाचा. एका टोल, एकार्थ टोल, एकार्थ टोल, एकार्थ टोल. हा. सो पॉवर ऑफ नाव. सो नाव म्हणजे आत्ताचा क्षण. आता मी तुमच्याशी बोलते तर आजूबाजूचं सगळं स्टँड स्टिल झालं पाहिजे वातावरण. आता मी 100% इथे राहिली पाहिजे. जसं आपण नाटक करताना करतोय. नाटक करताना आपण आपल्याला तिथे कट नसतो, काय नसतो, किंवा काय प्रॉब्लेम झाला तरी आपल्याला पुढे जायचं असतं. तेव्हा आपण सगळं एकाग्र, तन मन धन आपण एकाग्र करून जे काम करतो, जसं आत्ता सुद्धा आपण करतोय. याच्या आधी म्हणजे आपलं बोलणं चालू व्हायच्या आधी जे काही प्रॉब्लेम्स होते ते आपण बाहेर ठेवून दिले. इथे आल्यानंतर आपण इथे हे हा अनुभव आपण उपभोगतोय ते आपण प्रत्येक गोष्टीबद्दल जर का केलं आयुष्यात. कॅमेरा रोल झाल्यानंतर आपण जे करतो ते आयुष्यात जर का आपण केलं आणि तेवढं ती मोमेंट संपल्यानंतर कट करायचं. सो त्यांनी मला असं वाटतं की मला खूप फायदा झालेला आहे. येस, मलाही असं वाटतं की एक सोपी गोष्ट आहे की मी ज्या वेळेला कबीरला सांगत असते ना कुठल्याही गोष्टी, तर आधी मला असं वाटतं की ते माझ्या आचरणात आलं पाहिजे. त्यामुळे मी आधी म्हणजे मी खरंच प्रयत्न करते. केवळ मी पालक आहे म्हणून त्याचा ऍडव्हान्टेज घेऊन मी सांगेन तेच खरं असं न करता मी आधी ते स्वतः मी करते का ह्याच्याकडे लक्ष देते. आणि त्याप्रमाणे मी जेव्हा सांगते की तू आता अभ्यास करतोयस ना, मग तू आता फक्त अभ्यासच कर ना, टीव्ही बघतोस याला टीव्ही बघतोस की नाही, हे जेव्हा मी सांगते तेव्हा मी स्वतःला विचारते की स्मिता तू तसं करतेस का? ज्याला स्वयंपाक घरात असते त्यावेळेला मग तू तेव्हा तेच कर ना, तेव्हा 100 गोष्टी नको डोक्यात ठेवूस. ज्या वेळेला लिखाण करतेस तू त्यावेळेला फक्त लिखाण कर. सो मी हे ना लाईफ मध्ये असं छोटे 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 एक्सपेरिमेंट करता करता, आणि हे खरं सांगायला गेलं तर आम्ही ना खूप एकत्र ऐकलं वाचलंय ना, आम्ही ब्रेनस्टॉर्मिंग खूप करतो. आम्ही एखाद्या विषयाचा कीस पाडतो. तर तिथून ती सुरुवात झालेली आहे. आणि तसंच मी ठरवलंय की ठराविक एकतर ना आपण खूप पुढचं ठरवू नाही शकत. प्रेझेंट मध्ये राहायचं असेल ना तर तुम्ही खूप प्लॅनिंग करून उपयोग नसतात. तुम्ही आता म्हणजे जसं मी कायम म्हणते 1 day at a time, हे मला ना हे सूत्र खूप उपयोगी ठरलं. आजच्या दिवसाचं काय आहे ना मी तो व्यवस्थित पार पडणार एवढं जरी मी केलं ना तर अशाने माझा महिना चांगला होतो, अशाने वर्ष चांगली होतात आणि अशाने फ्युचर चांगलं होणार आहे. त्यासाठी आजच्या दिवसाचे जे टास्क आहेत ते मी कसे अगदी 100% छान पार पाडू शकते ह्याच्यासाठी मी खूप सतर्क असलं पाहिजे आणि एनर्जी लागली पाहिजे. मग अशाने ते कम्प्लीट होत जातात सगळ्या गोष्टी. तर त्यामुळे डिसिजन्स घेताना सुद्धा माझं 10 वर्षांनी काय होईल आणि 5 वर्षांनी मी कुठे काय घेऊ, तर मला असं वाटतं एक सेकंड आता प्रायोरिटी वाईज काय आहे. मध्ये मला ना एक प्रश्न पडला स्वतःच्या बाबतीत असा की मी अम्बिशियस आहे का. बर असं मी स्वतःला विचारलं की तू अम्बिशियस आहेस का. तर मला त्याचं उत्तरच मिळत नव्हतं. मी खरंच अम्बिशियस आहे का की नाहीये मी अम्बिशियस. पण असायला हवं का नाही तुझं, त्याच्या मागचं हे काय? सो मला एक गोष्ट लक्षात आली की लाईफमध्ये ऍज अन ऍक्टर मला संधी मिळाली काम करायची. आणि ऍक्टर म्हणून ना तुम्ही एका ठराविक साच्यामध्ये ग्रो नाही होऊ शकत. तुम्हाला
पर्सनली ग्रो होणं इम्पॉर्टंट आहे जर का मला वेगवेगळ्या प्रकारचे कॅरेक्टर्स करायचे असतील. जर का मी एकाच सेटवर 3-3, 4-4 वर्ष त्याच साच्यामध्ये काम करत राहिले तर मी कशी ग्रो होणार. त्यासाठी मला खूप एक्सप्लोर करायला पाहिजे. म्हणजे अगदी हेच उदाहरण नाही पण अदरवाईज सुद्धा तुमच्या आयुष्यातले चढ उतार हे तुम्हाला घडवत असतात. बरोबर. तुम्हाला बनवत असतात कोणीतरी. तर हे घडवता घडवता त्या चढ उतारांमध्ये आपण 100% राहिलो ना तर आपण आपल्या अल्टिमेटली गोलपर्यंत पोहोचतो. माझ्या लाईफचा गोल काय आहे की मला सपोज अभिनेत्री म्हणून शेवटपर्यंत काम करायचं हा माझा गोल आहे. पण अरे असं नाही होत ना की अभिनेत्री म्हणून मी श्रूडपणे मला काही घेणं देणं नाही आणि मला फक्त करिअर करायचंय म्हणून मी माझ्या मुलाबरोबरची वर्ष वाया घालवतीये. त्याच्याबरोबरचे संवाद मी नीट नाही करू शकत आहे. किंवा मला खूप असं वाटतं की मी माझ्या हाताने ब्रेकफास्ट बनवून त्याला द्यावा ते मी मिस करतेय. आणि फक्त एकच करते पण एवढं एकच करत असताना तू करतेस काय. कारण असं नाही होत की तुम्ही रोज ती गोष्ट करा. मीना कुलकर्णींनी मला एक खूप सुंदर गोष्ट सांगितली होती की कलाकाराच्या लाईफ स्पॅन मध्ये ना ठराविक अशी कामं येतात. मध्ये आपण कामं करत असतो पण आपल्याला ओळख निर्माण करून देणारी अशी 4 ते 5 कामं येतात. म्हणजे शाहरुख खाननी कदाचित खूप सिनेमे केले, 100 सिनेमे केले पण खूप लक्षात राहणारे 15 ते 20 सिनेमे असतील ना. मधले सिनेमे काय असतात ते आपलं मीटर चालवत असतात. तर मग मला असं वाटतं की हे करत असण्यापेक्षा मी त्यावेळेला जो मधला वेळ आहे माझा त्याच्यात मी माणूस म्हणून ग्रो करण्याचा घालवला तर अल्टिमेटली माझा गोल कम्प्लीट होणार आहे. मी ऍक्टर म्हणून समृद्ध होणार आहे आणि मी ऍक्टर म्हणून खूप वर्ष काम करू शकणार आहे. सो मग मी अम्बिशियस आहे की नाही. बरोबर. तर मी आहे. राईट. पण ह्या सगळ्यामध्ये आता कंपार्टमेंटलाइज करणं खूप आलं आणि मग त्याच्यानंतर मग आता इकडे मी थोडासा कन्फ्युज आहे कारण तुम्ही दोघी इतक्या गोष्टी एकाच वेळेला करत असता आणि आता ह्या मोमेंट मध्ये राहून आपण हे जे करतोय पण साइड बाय साइड ह्याच दिवसाला आपल्याला काहीतरी एक वेगळं काम पण करायचंय किंवा म्हणजे आता एखादा सीन जर का आपण करत असू पण नाही तुला तुझ्या त्या युट्यूब व्हिडिओवरती सुद्धा काम करायचंय किंवा त्याचं एडिट करायचंय 2 शॉर्ट्स मधला वेळ मिळाला की एडिट करत असतेस तू. मधल्या वेळामध्ये जाऊन पालक सभा पण मीटिंग पण मी अटेंड करून यायचे. बरोबर. किंवा यू हॅव टू म्हणजे काय एपिसोड रिव्ह्यू करा आणि त्याच्यानंतर मग 2 सीन्स मध्ये गॅप आहे त्याच्यामध्ये अकॅडमीचं बघा. सकाळी सावली संध्याकाळी मुरंबा हे पण बघा पुन्हा. आता ह्यामध्ये म्हणजे कंपार्टमेंटलायझेशन पण आलं ना की एखाद्या गोष्टीवरती काम करत असताना हे आपण करतोय पण ठीक आहे इकडून वेळ मिळाला की मग आपण दुसरी गोष्ट घ्यायची आणि परत त्याच्यात सुद्धा तेवढंच फोकस राहायचं. सो मला असं वाटतं की चॉईस माझा आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी एकत्र करणं चॉईस माझा आहे. सो मार्ग मलाच काढायला पाहिजे. माझ्याकडे हाही चॉईस आहे की मी एकच काहीतरी करेन आणि मी गप्प बसेन शांत बसेन. कोणीही माझ्या डोक्यावरती बंदूक धरलेली नाहीये की सुलेखा 3 सिरियल करायच्याच आहेत तुला, अकॅडमी चालवायचीच आहे तुला, एडिट पण तुलाच करायचं. हे कोणीही हे सगळं माझं आहे ना, माझी चॉईस आहे ही. सो ते कसं करायचं ते सुद्धा मीच ठरवेन आणि मीच त्याच्यातून मार्ग काढेन. आणि आपण माणूस आहोत, उत्कृष्ट बुद्धी दिलेली आहे तर आपण त्याच्यातून मार्ग कसा काढायचा किंवा टाइम मॅनेजमेंट कशी करायची. सो ह्याच्यामध्ये ना मला मगाशी मी म्हणाले तसं बी इन द नाव. सो आता माझ्याकडे थोडासा आता मी एक सीन करून आले, सकाळी मेकअप केला, त्या मेकअप मध्ये राहायचं, सीनला जायचं, त्या सीन मध्ये राहायचं, ते उत्तम करायचं. मग आता मला जर का विजयने सांगितलं की मॅडम तुमच्याकडे 2 तास आहेत, आता 2 तासानंतर एक सीन आहे, मग ते डोक्यात येतं माझ्या की बरं मग आता काय करायचंय, आपल्याला रफकट आलेला आहे, तो एपिसोड फायनल करायचा आहे, तारखा पुढच्या डिस्कस करायच्या आहेत, ताईंना फोन करायचा आहे, या सगळ्या गोष्टी. मग त्याच्यानंतर मग ते केल्यानंतर मग बरं आता एक फोन आईला करूया, एक फोन नवऱ्याला करूया, एक मुलांना करूया, त्यांचं सगळं व्यवस्थित चाललंय, ओके आता मग झाली माझे 2 तास संपले. सो माझ्याकडे वेळच राहत नाही काहीही निरुपयोगी विचार किंवा काम करायला. मी स्वतःला वेळच देत नाही कारण मी एकतर ओव्हर थिंकर आहे आणि मला असं वाटतं की आपण जे काय करू ना ते आपल्या पथ्यावर पडायला पाहिजे.
उद्या उठून मला माझं हे सगळं तिन्ही बंद झालं तर तो वेळ मला जो मिळेल ना तो पण माझ्या पथ्यावर पडायला पाहिजे की मी काहीतरी ह्याच्यापेक्षाही मोठं करायला पाहिजे. आणि प्रोडक्टिव्हिटी ना तुम्हाला एक वेगळा ड्राईव्ह देत असते. डेफिनेटली. म्हणजे मला असं वाटतं की मला जो आनंद बाहेर कुठेतरी फिरायला जाऊन येईल त्यापेक्षा मला जास्त आनंद हा होतो की मी आज ठरवलेले टास्क सगळे कंप्लीट सेम इयर. आणि त्यांनी मग मला नंतर आता मी स्वतःला ट्रीट देऊ शकते म्हणून मग मी एखादा काय ह्याच्यावरून झोमॅटोवरून मी केक ऑर्डर केला किंवा मी कुठेतरी बाहेर जाऊन आले, फिरून आले, ड्राईव्हला जाऊन आले तर मला ते आवडतं. कारण मला असं वाटतं की हे सगळं केल्यानंतर मग मला बक्षीस मिळायला हवं. पण हे करण्याची जी मजा आहे ना ती स्त्रियांना कळू शकते. कारण स्त्रिया खूप मल्टीटास्कर असतात. ते बघ ना किती गोष्टी. म्हणजे आम्हीच असं नाही, काही जणी जॉब करतात, घरचाच डबा करून जायचं असतं त्यांना, मग तिथे जॉबचे जे काही त्यांचे गोष्टी असतील, घरी आल्यानंतर मुलीचा अभ्यास घ्यायचा असतो, मग त्यांना कुठलं तरी प्रोजेक्टच असतात ते कम्प्लीट करायचे असतात. मग मध्येच तिला असं वाटतं अरेच्या खूप दिवस झाले घर नाही आवरले, अरे देवा कपाट आवरायला हवं. हे सगळं करत असते ती बाई. शिवाय मध्ये तिच्याकडे हाऊसवाईफ सगळ्यात मोठं. मी खरं सांगू का, मला जेव्हा सुट्टी असते ना तेव्हा पाण्याचा ग्लास सुद्धा मला जाऊन पाणी भरायचं ग्लासमध्ये, मग तो धुवून ठेवायचा, मला हे कष्ट वाटतात. शूटिंगला मला नाही करायला लागत ते. रामदादा म्हटल्यावर सगळं काम करत असतात. सो मला असं वाटतं की मला सुट्टी असते तेव्हा मला कष्ट पडतात खूप. अरे बापरे ते जेवण करायचं, आता अंडी कशाची असं होतं. आणि मुराम्मा जेव्हा मी सोडलं आणि मग मी ठरवलं होतं कम्प्लिटली घरात काम करायचं, त्याला मी अगदी मनापासून ठरवलेलं की मी स्वयंपाक करणार आणि मी सगळ्या गोष्टी करणार घरातल्या. तेव्हा मला लक्षात आलं हा सगळ्यात डिफिकल्ट. ऍक्टिंग मे बी ऍक्टिंग आपलं पॅशन आहे, आपल्याला ते येतं, तर मी ड्राईव्ह करायला थकत नाही किंवा मी ऍक्टिंग करायला थकत नाही, कारण या दोन्ही आवडत्या गोष्टी आहेत माझ्या. पण स्वयंपाक करणं हा खूप अवघड विषय आहे. पण मला रोज नाही कळत ग की मी खूप वापरे तर भाजी, अरे देवा आज पण हा विचार करायचा कुठली भाजी. आमच्या सेटवरच्या स्वयंपाकावरच आठवलं, मी प्रेक्षकांना मला सांगायला आवडेल, सुलेखाताई जी आहे आपली ही उत्कृष्ट शेफ आहे आणि सगळं शाकाहारी मांसाहारी जे काही बनवेल ती चुम्मेश्वरी आणि कमाल बनवते आणि सगळ्यांसाठी बनवते. तो इन्ग्रेडियंट तुम्हाला माहित नाही मी खूप मोठी माती भरली आहे नाही, ती आपली नव्हती माती, ते झालं. आता काय झालं मी सांग. तुम्हाला सगळ्यांना माहितीये आशिषवर विशेष जीव आहे, तर तो म्हणला की तो स्वतःशी बोलतो, माझ्याशी पण बोलायला आला नव्हता. शिरा खायचा मूड आहे आणि माझं सुद्धा हो, म्हणजे ते कशी ममता असते ना, शिरा बनवूया शिरा सेटवरती, सगळं सेटवर अक्षरशः शिरा. मग त्याने विचारले काय काय आणून दिलं आणि मी केलं फसला यार. शिरा बारीक आणि जाड्याचा आलेला ना काहीतरी. आणि त्या दिवशी मला तुमची खूप आठवण आली, म्हटलं की नवरे असते ना तर मस्त फसला. म्हणजे काय झालं मला नाही माहिती, बारीक रवा आला त्याच्यामुळे तो फक्त जरा गिरगोळा टाईप झाला असेल. तो गॅस पण ना शूटिंगवरचा भंकन मोठा येतो, तो मला भाजायला पण जरा भीती वाटली खूप. मग तो भाजला नीट नाही केला, मग तो बारीकच रवा आला, पण ते नाही छान झालं आणि मला इतकं वाईट वाटलं. मी त्याला इतकं सॉरी बोलले. हा म्हणजे उगाच. पण म्हणजे सकाळी मला असं वाटलं होतं की मी आज सकाळी आईला सांगितलं बाय द वे काय की शिरा जरा, पण सकाळी 6:30 वाजता मला जरा मला असं वाटत होतं की मी लवकर उठावं आणि तुझ्यासाठी शिरा करून आणावा. मला येतो मी तेच म्हटलं, मी आईला सांगतच होतो की शिरा बनवून दे, म्हणजे मी तो आज इकडे आणणार होतो. इकडे अरे बाय द वे गुळ आहे आपल्याकडे, गुळ पण हा ठीक आहे त्याच्याबरोबर झालं असतं. पण नाही, जेन्युइनली सुलेखाताईच्या कंपार्टमेंटलायझेशन मध्ये कुठेतरी हे पण एक येतं की शॉर्ट मध्ये वेळ मिळाला तर मग ती येत होती तिकडे आणि त्याच्यानंतर काय अजून काय करायचं आहे तिकडे, तू हे कर ते कर वगैरे वगैरे. म्हणूनच ते अंबर सरांचं तिने सांगितलेलं ना, किती वाले तरी रात्री तुझ्या हातचं जेवण पाहिजे ते त्याच्या करता. अजूनही जेव्हा मी सुट्टीच्या दिवशी किंवा हाफ डे मिळाला की घरी जाते ना, तर तेव्हा त्याला सगळं आज तू बनवशील, म्हटलं नाही रे मला आज आराम करायचा. पण कधी कधी असं वाटतं की त्यांच्यासाठी म्हणजे मुलांसाठी अंबरसाठी काहीतरी करणं, आई वडिलांसाठी काहीतरी करणं.
ती एक वेगळी मज्जा आहे आणि मला तेही करायचंय. मला सगळं उपभोगायचंय एका आयुष्यात असं मला वा वा आताच तू. बरं, ह्या सगळ्यामध्ये म्हणजे आता जे एक एवढं बिझी शेड्यूल आणि बिझी आयुष्य जे आहे याच्यामध्ये मुळात युट्यूबची ऍडिशन झाली कशी आणि का? मला जरा एक भीती मला जरा भीती होती की आम्ही हे विचारल्यानंतर तुम्ही कदाचित आम्हाला पण तोच प्रश्न विचाराल आणि मग आम्ही फसू. शिऱ्यासारखं फसू. आम्ही सांगून झाल्यानंतर मग तुम्ही नाही, मला ना बेसिकली मी हीच कॉन्सेप्ट दिल के करीब ही कॉन्सेप्ट एका वेगळ्या चॅनलसाठी एका वेगळ्या व्यक्तीसाठी करत होते, सुरुवात केली होती. त्यांनी मला सांगितलं सुरुवाती आपण एकत्र काहीतरी काम करूया म्हणून. पण ओरिजिनल कॉन्सेप्ट तुझी का त्यांची? ओके. तर मी ते काम सुरू केलं. मी म्हटलं की आपण असं असं करूया, माझ्या मित्रमैत्रिणींबरोबर मी गप्पा मारेन आमचं इक्वेशन. ओके. किंवा तसं करत करत मग आपण काही नावाजलेले कलाकार आणूया, मग त्यांचं स्ट्रगल म्हणा किंवा त्यांनी कुठच्या पद्धतीने अभ्यास केला वगैरे हे सगळं डॉक्युमेंटेशन होईल. दुसरी गोष्ट म्हणजे आता ज्या म्हणजे जसं लीला गांधी म्हणा किंवा बाळधुरी म्हणा किंवा असे जे ज्येष्ठ कलाकार आहेत, आता अर्चना पाटकरांचा सुद्धा इंटरव्ह्यू घेतला, जे ज्येष्ठ कलाकार आहेत त्यांचे पहिल्यापासूनचे एक्सपिरियन्सेस, तो काळ कसा होता, आत्ताचा काळ कसा आहे आणि पुढच्या पिढीबद्दल तुम्हाला काय वाटतं, हे कुठेतरी डॉक्युमेंटेशन याचं व्हावं असं मला सतत वाटत होतं. आणि ते जे गृहस्थ आहेत शिवरकर म्हणून, तर ते हे सगळं फायनान्स करत होते आणि त्यांच्या युट्यूब चॅनलवरती ते दाखवणार होते. इन द मीनवाईल मनीषा सोमण जी आता माझ्याबरोबर दिल के करीब मध्ये आम्ही एकत्र काम करतो, तर त्या 22 वर्ष पत्रकारिता करतात. तर आम्ही फोनवरती कायम बोलायचो. सो त्यांनी मला विचारलं की असा एक कॉन्सेप्ट आहे डोक्यात, काय तुला काय वाटते, तू करशील का? म्हटलं ताई मी हेच करते आता, ह्याच्यावर काम चालू आहे माझं आणि सेम आहे, मी नाही तुमच्या बरोबर करू शकणार कारण मी ऑलरेडी आय हॅव गिव्हन माय वर्ड. तर त्या म्हणाल्या की मग आपण एक काम करूया, आपण माझ्या शिवरकरांना सांगूया की आम्ही एकत्र करतोय म्हणून, कॉन्सेप्ट जर का आमचीच आहे तर मग तुमच्याबरोबर नाही केलं तर चालेल का? आणि ही वॉज अ डार्लिंग. ते खूप चांगले गृहस्थ आहे, देव माणूस आहे. तुम्हाला नाही ते तुम्हाला जे करायचे तुम्ही करा. आणि तसं मी आणि मनीषाताईंनी याची सुरुवात केली कारण तिच्या डोक्यात सेम कॉन्सेप्ट आला, मी ऑलरेडी त्याच्यावरती काम करत होते. सो म्हणून क्रिएशन जे आहे दिल के करीबचं ते आमच्या दोघींचं असं नाव लागतं. अच्छा. हा. सो बेसिकली ह्याच्यातून पैसे मिळतील का नाही मिळणार हा मुद्दाच नव्हता. आपण एक पॉडकास्ट सुरू करायचा आहे जिथे आपण गप्पा मारायच्या आहेत आणि त्या गप्पांमधून काहीतरी फ्रुटफुल निघालं पाहिजे, लोकांना त्याच्यातून काहीतरी शिकायला मिळालं पाहिजे, असा एक कॉन्सेप्ट होता. आणि त्यानंतर मग तो आवडायला लागला लोकांना, मग कमेंट्स यायला लागले आणि कमेंट्स मधून आम्ही स्वतःला सुधारत गेलो. कारण आपले जे प्रेक्षक आहेत ते अतिशय सुज्ञ आहेत आणि दिल के करीबचा आपल्या या पॉडकास्टचा जो ऑडियन्स आहे तो सुशिक्षित वर्ग आहे, अपर मिडल क्लास आहे, मिडल क्लास आहे आणि त्यांना फक्त चांगलंच बघायला आवडतं. मग ते रेकमेंडेशन्स करायला लागले की आम्हाला हे बघायला आवडेल, मग आम्हाला पडद्या मागचे कलाकार सुद्धा बघायला आवडतील. सो त्या रेकमेंडेशन झोन, कारण ते खरी रेकमेंडेशन्स आहेत ना. बरोबर. सो आणि बरं, आपण कुठल्या क्षेत्रात काम करतो? सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये. जे लोकांना बघायला आवडेल, ऐकायला आवडेल तेच आपल्याला त्यांना द्यायचं. सो त्या पद्धतीने मग त्या कमेंट्स वरून आमचं काम चालू झालं. 2020-21 लाच चालू केलं ना तू? पण 21 याच्या जस्ट आधी लॉकडाऊनच्या जस्ट आधी. हा, पण ग्रोथ कमालच होती त्याची. म्हणजे जेन्युअनली आय गेस कदाचित लॉकडाऊनचा जरा एक फायदा झाला तिकडे. आम्हाला त्रास नाही झाला. आम्ही दोघंच जण, म्हणजे मी आणि माझा कॅमेरामन, आम्ही दोघंही जण जायचो. आम्ही परमिशन्स काढायचो. आधी तामझाम खूप होता, 3 कॅमेरा येते वगैरे, 3 अटेंडन्स वगैरे. आम्ही दोघं जण जायचो, प्रत्येकाच्या घरात जायचो, इंटरव्ह्यूज करायचो आणि सो लॉकडाऊन मध्ये आम्ही घरात नाही बसलो. ओके. काम करत. आणि तुझा पॉडकास्ट वेगळा आहे जरा.
हे एक सेलेब्स आणि तो इव्हॉल्व्ह झालाय. येस, आधी मी व्हेन इट कम्स टू जसं की मी ऍक्टिंग शिवाय आपण काय करू शकतो हे काही मला माहित नव्हतं आणि मला ना तेव्हा असं धक्का बसायचा काय आपल्याला फक्त ऍक्टिंग जर का नाही करायची ठरवली तर मग काय करायचं. आणि ऍक्टिंग करणार नाही मी असं नाहीये, पण मला मुलगा आहे तर मग त्याच्या महत्वाच्या वर्षाच्या वेळेला मला ब्रेक घ्यावा लागणार आहे मला माहिती होतं. शिवाय अगदी किस्सा इथून सुरू झाला की मी कॉलेजमध्ये असताना एक डायरी होती, त्या डायरीमध्ये माझ्या मावशीनी खूप सारे असे DIY रेमेडीज, घरगुती नुसके लिहून ठेवले होते. तर त्यावेळेला सलॉन मध्ये जाण्यासाठी एवढे पैसे नाही मिळायचे, तेव्हा मी हे सगळे एक्सपेरिमेंट स्वतःवर करून झाले होते. आणि मग मला लॉकडाऊन मध्ये मी ते परत सुरू केलं होतं करायला. मला असं वाटलं हे जे आपण करतोय हे आपण ह्याचे व्हिडिओज बनवायला सुरुवात करूया. आणि मी ते बनवायला सुरुवात केली आणि ते लोकांना आवडू लागले. आणि मग त्याच्यानंतर ते डेव्हलप झालं की अरे क्रिएटिव्हिटीचा आनंद पण मिळतोय आपल्याला, तर मग आपण हे प्रॉपर चॅनल म्हणून सुरू करूया. म्हणजे आधीचे व्हिडिओज बघशील तर ते मी असेच बनवलेले आहेत. नंतर जेव्हा लोक कमेंट्स करायला लागले, सिरियसली घ्यायला लागले ते सगळं की तुम्ही सांगितलेली ती ही रेमेडी करून बघितली आणि आम्हाला खूप फायदा झाला, म्हटलं अरे यार लोक करतायत हे सगळं जे मी सांगते ते. आणि मग ते मला तिथून प्रोत्साहन मिळत गेलं आणि मग मी ते ठरवलं की आता हे आपण प्रॉपर असं चॅनल म्हणून आपण चालवूया. आणि मग ते सुरुवात झाली, छान रिस्पॉन्स मिळत गेला. मग लक्षात आलं की माझा इंटरेस्ट कशात आहे, हेल्थ आणि स्किन हा माझा इंटरेस्ट आहे मुळातच. फॅशन आणि मेकअपचं पण मी काही वेळेला केलं, पण त्याही पेक्षा मला हेल्थ आणि स्किन मध्ये जास्त इंटरेस्ट वाटतो आणि त्याबद्दल मला बोलायला खूप आवडतं. त्याबद्दल मला एक्सपेरिमेंट करायला, नवीन नवीन गोष्टी शोधून काढायला खूप आवडतात. मग ते केलं. मग मी आता म्हटलं की एक्सपर्ट्सला पण बोलवूया, त्यांच्याकडनं 4 गोष्टी कळल्या तर मला त्या वापरता येतील माझ्या सोलो व्हिडिओज मध्ये सुद्धा. सो खूपशा अशा गोष्टी आहेत की तिथून मला ते डॉक्टर सांगत असतात की अगं हे केलं ना की तू हे वापरून बघ, हे करून बघ, किंवा कॅल्शियम साठी काय खायचं, आयर्न साठी काय खायचं, इथपासून छोट्या छोट्या गोष्टी ज्या की आपण घरच्या घरी करू शकतो. असं ते सगळं ते डोक्यात आलं आणि मी ते केलं. आणि सगळ्यात महत्वाचं गोष्ट ते म्हणजे ना क्रिएटिव्हिटीचा आनंद मिळतो. म्हणजे मी युट्यूबचं सुरुवात केली त्यावेळेला मी एडिटिंग पण मी स्वतः करत होते, एडिटिंग शिकले, मी त्याचा कोर्स केला होता. तर हा सगळा संपूर्ण अनुभव जो आहे ना तो ऍक्टर म्हणून सुद्धा कुठेतरी फायदेशीर ठरतो. कारण तुम्ही जेव्हा ऍक्टिंग सुरू करता त्यावेळेला तुम्ही फक्त ऍक्टिंगवर फोकस करता. नंतर तुमचा एक्सपिरियन्स वाढत गेला ना की तुम्हाला असं वाटतं अरे ह्याच्यापेक्षा मी जास्त काय करू शकेन. मग काही जण डिरेक्टर होतात, काही जण प्रोडक्शन हाऊस काढतात. सो हे का होतं बेसिकली, कारण क्रिएटिव्हिटीचा तो आनंद घ्यायची त्यांना एक लूप लागतो आपल्याला. आणि तो मला तसं वाटलं कुठेतरी की हा क्रिएटिव्हिटीचा आनंद आपल्याला खूप जास्त मिळतो आहे याच्यातून. अगदी स्क्रॅच पासून डोक्यात येतंय तिथे लिहून स्क्रिप्ट तयार करून मग ते बोलायचं, मग ते जाणार, मग लोकांच्या कमेंट्स येतात आणि मग आपले सबस्क्रायबर्स वाढत जातात. हे किती मजेशीर आहे सगळं. तर मला असं वाटतं आर्टिस्ट म्हणून हे एक्सपेरिमेंट करायला मला खूप आवडतात. तसंच आता जे मी लिहिते ते बघून मला सकाळ पेपर पुण्याचे जे आहेत त्यांनी मला दर गुरुवारी लेख लिहायला दिला वर्षभरासाठी. मी आता 6 महिने झाले मी लिहितेय. क्या बात आहे. सो या विषयावर म्हणजे आर्टिस्ट म्हणून आपण सगळ्या बाजूनी समृद्ध होतो ह्या सगळ्या गोष्टी करत असताना, असं मला एक बेसिकली वाटतं. त्यामुळे या रिलेटेबल आहेत कुठे ना कुठेतरी. ऍक्टिंग सोडून मी अजून काय करू शकते. मगाशी म्हटलं तसं राजकारणी किंवा नेता झाली असतीस, आता डॉक्टर तर आहे, डॉक्टर झालीच असती. आणि तिला कधीपासून सांगतेय की तू तुझे प्रॉडक्ट्स चालू, हो खरंच इफेक्टिव्ह असतील सगळे प्रॉडक्ट्स, तर ते तिच्या प्रॉडक्टची रेंज चालू करू शकते ती. हो होईल होईल. म्हणजे ऍक्च्युली त्याच्यावरती परत आता जसं चॅनलसाठी जसं रिसर्च करावं लागलं तसं या बिझनेस साठी थोडासा रिसर्च करावा लागेल. पण नो दॅट की युट्यूबर हे ऑल टुगेदर एक प्रोफेशन आहे. करेक्ट. आणि तुम्ही युट्यूबर म्हणून जेव्हा काम करता तेव्हा तुमची रिस्पॉन्सिबिलिटी पहिली ही असते की प्रॉपर व्हेरी इन्फॉर्मेशन पोहोचवायची. म्हणजे माझ्या चॅनलची रिस्पॉन्सिबिलिटी, तुझ्या चॅनलची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की ते व्यवस्थित पद्धतीनं सगळं एडिटिंग करून लोकांचे विचार पोचवायचे. ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये ना तुम्हाला नाही वेळ मिळत बाकी गोष्टी करायला.
सो म्हणून मी वेळेचा थोडासा हे इश्यू होतो. युट्यूबर हे एक प्रोफेशन आहे हे ऍक्च्युली केव्हा रिअलाइज झालं तुम्हाला? जेव्हा त्यातून भरपूर नाही, त्यातून थोडेफार पैसे येऊ लागले. ते पण सुरुवात केली तेव्हा यातून पैसे मिळू शकतील किंवा काही पोटेन्शियल असेल ह्याचा विचारच केला नाही अजिबात विचार नाही केला. फक्त आपल्याला लोकांना काहीतरी चांगलं क्रिएट करून द्यायचं एवढाच विचार होता. पण मला असं वाटतं एखादं हॉटेल आपण ओपन केलं कुठे, त्या नाक्यावर ना ते हॉटेल तिथे या ठिकाणी आहे आणि हा पदार्थ फेमस आहे आणि तो मिळतो हे समजायला 1 वर्षभर तरी तुम्हाला बिझनेस रन करावा लागतो. राईट. आणि मग त्यानंतर ते कळतं आणि मग खरंच त्याच्यात पोटेन्शियल असेल ना तर ते हॉटेल प्रसिद्ध होतं आणि अल्टिमेटली तुमचा बिझनेस खूप चालतो. सेम युट्यूबरचं आहे मला असं वाटतं. माझ्यासारखी चॅनल अजून 4-5 असतील, पण स्मिता काय देते आहे हे जर का लोकांना ती पद्धत आवडली तर ती पद्धत आवडेपर्यंत काही दिवस जातात, पण त्याच्यानंतर माझ्याकडे येणारा जो वर्ग आहे तो फिक्स होऊन जातो आणि मग त्यानंतर मग मला असं वाटतं ती रिस्पॉन्सिबिलिटी राहते आपली की सातत्य आणि कॉन्टेंट सर्व करणं ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. मग ते इन्फॉर्मेशन मी कुठून काढते आणि मी ते कशा पद्धतीनं देते, ते किती ऑथेंटिक आहे. कारण डायरेक्ट करायलाच देते ना मी फक्त सांगून मोकळी नाही होत. मी सांगते करून बघा हे, आणि जेव्हा करून बघतात तेव्हा लोकांना तो फरक पडतो आणि मग जेव्हा सांगतात म्हणजे किती रिस्पॉन्सिबिलिटीचं काम आहे खरं. नाही, कन्सिस्टन्सी आणि कॉन्टेंट तर आलंच, पण आय थिंक महत्वाचं आहे ते पॅशन. नाही, एक वेळ आपण ना ऍक्टिंगला मी म्हणेन की आपल्याला टीम पूर्ण असते. ते येऊन आपल्याला म्हणतात ही घ्या स्क्रिप्ट आणि शॉर्ट रेडी आहे. इथे ना आपल्याला शूट लावायचं आहे, आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या. आणि बऱ्याचदा ना कुठेतरी आपण डाऊन असतो, कुठेतरी असं वाटतं यार नको ना आता करायला, असं होतं. पण स्वतःला पॅशनेटली जे प्रत्येक वेळेला उभं करावं लागतं स्वतःला, आणि हे पॅशन कमी पडलं की युट्यूबरला तर मुळात पॅशन कमी पडून चालत नाही. बरोबर, हे मला लक्षात आलं. बरोबर. बाकी सगळीकडे टीम असते. आता तुम्ही इथे युट्यूबर म्हणून तुम्ही टीम तयार करू शकता, पण शेवटी जेव्हा तुम्हीच बॉस असता ना त्यावेळेला तुमच्या डोक्यावर बसणार कोणी नसतं. मला असं वाटतं युट्यूबरच नाही, कुठेही आय थिंक हाच फॉर्म्युला आहे. म्हणजे जसं तू म्हणजे हॉटेल चालू केलं तरी फॉर्म्युला तोच आहे. बरोबर. बिझनेस तर तुम्हाला लागतेच, तुम्हाला बिझनेसचा सेन्स पण लागतो, तुम्ही जर विकताय त्याची क्वालिटी पण उत्तम लागते, आणि तुम्ही कन्सिस्टंटली किती करताय हे. बरोबर. आणि तुमचं प्रेझेन्स 100% तुमचा तिथे प्रेझेन्स किती आहे. आणि काल व्ह्यूज कमी आले या व्हिडिओला म्हणून आपण आपला मूड घालवून करतच नाही असं नाही चालत ते. हो बरोबर बरोबर राहावंच लागतं. हो, कारण कधी कधी अक्षरशः असं होतं की 3-4 दिवस प्रयत्न करतो काहीतरी व्हिडिओसाठी काहीतरी आणि ट्रॅक्शनच लागत नाही कधी कधी. हा म्हणजे व्ह्यूज वगैरे पण नाही, मी रिसर्च बद्दल बोलतोय की विचार जरी करायचा असेल की हा आता काय कसं, म्हणजे इथे साधं इंस्टाग्राम रील जरी करायचं म्हटलं ना तरी माझं असं होतं की जमूच नाही शकत. पण हे युट्यूब जेव्हा आपण म्हणतो तर त्यावेळेला यू नीड टू कॉन्स्टंटली पुश युअर सेल्फ. आणि ब्रेनस्टॉर्मिंग खूप नेसेसरी असतं, आणि अनफॉर्च्युनेटली माझ्याकडे तसं ब्रेनस्टॉर्मिंग करायला कोणी नाहीये. तुला माहितीये, मग मी बऱ्याचदा माझ्याशीच झगडत असते. खूपदा मी ते डायरीमध्ये इतकं लिहून शेवटी मग मी ते फायनलाइज करते. कारण मला असं वाटतं की आता मी हळूहळू टीम उभी करायला लागली. म्हणजे आपली एडिटिंग टीम आहे, आता शूटसाठी DOPs आहेत, किंवा आता मॅनेजर पण आहे माझी. सो ती एक खूप छान आहे. म्हणजे ती स्वतःहून म्हणते की नाही आपल्याला शूट करायचंय, आपण तुम्ही कॅन्सल नका करू, आपल्याला आपण लावलंय हे, मी आता सगळ्यांच्या डेट्स घेतलेल्या आहेत, आता तुम्ही कॅन्सल नका करू. सो ती एक आता सध्या मला पुश करणारी आहे. पण हे आता झालं ना, पूर्वी म्हणजे आता 6,50,000 सबस्क्रायबर्स होईपर्यंत प्रवास एकटीचा होता. राईट. हो हो हो. सिल्वर बटन तर मिळालंय. वाटचाल आहे गोल्डन कडे. आमच्यासाठी तुमचं कसं सुरू झालं? हा म्हणायला त्याप्रमाणे तो आलाच प्रश्न सहज चालू झाला आमचं. म्हणजे काय झालं माहितीये का, आम्ही इन्स्पायर झालो काहीतरी कॉन्टेंट बघून, आणि मग आम्ही इन्स्पायर झालो कोणाचे तरी एफर्ट्स बघून. म्हटलं की चला इन्स्पायर होऊया, जरा कॉन्टेंट आणूया. गायडन्स आहेच आपल्याकडे ऑलरेडी, घरातलाच आहे, सांगू शकतील आपल्याला काहीतरी, आणि इन्स्पायर होऊया, थोडेसे एफर्ट्स घेऊया काहीतरी. त्याच्यामुळे जरा
एफर्ट्स घेतलेत काहीतरी कॉन्टेंट आणायला, एवढंच काय. चालू केलं पण बघते सगळे एपिसोड. थँक्यू थँक्यू. मीही बघते आणि खूप कौतुक आहे तुमचं, तुम्ही दोघांनी मिळून. कारण हे मला माहिती किती कष्ट असतात ते बोलवणं गेस्टला आणि त्यांच्या बरोबर ते सगळं मॅनेज करणं. दोघं जण मस्त मॅनेज करताय. थँक्यू. मेजर यांचं आहे सगळं, असं काही नाही, बघायला गेलो तर सगळं टीम वर्क आहे. हे क्रेडिट माझं आहे. नाही पण ह्याच्यामध्ये खरंच मला आता मी काय हे जेव्हा सुरू होत होतं तेव्हा सुद्धा किंवा आता सुद्धा तुम्हा सगळ्यांकडनंच ना, आता जे काय आपले गेले 3.5 वर्ष जे आपण मुलांबा करतोय आणि सो त्या 3.5 वर्षांमध्ये तुमच्याकडनं प्रचंड शिकत होतो मी. आणि मला असं खूप वाटलं होतं की ही प्रत्येकाची एक एक गोष्ट असते जी कुठेतरी इन्स्पायरिंग असते, जी कुठेतरी लोकांना सांगते की तुमचे इनिबिशन्स, तुमचे लिमिटेशन्स, रेस्ट्रिक्शन्स ह्यांना विसरा आणि करायला घ्या काहीतरी, स्टार्ट डुईंग समथिंग. आणि मला असं खूप वाटतं की अशी जर का एक एक गोष्ट आपल्या प्रेक्षकांना जर का मिळाली आणि प्रत्येकच जण जर का त्यांच्या स्वप्नांसाठी काहीतरी करायला लागलं तर ही खूप छान गोष्ट होईल. म्हणून मला वाटलं की आपल्या या पॉडकास्टमध्ये जर का तसं काहीतरी प्रत्येकाची गोष्ट जर का प्रेक्षकांच्या समोर आली तर आय थिंक ती त्यांच्यासाठी पण एक छान गोष्ट असेल आणि आपल्या प्रेक्षकांसाठी पण असेल. त्याच्यामुळे जरा आणि मला नावच खूप आवडलंय बसूनच बोलू. कारण ना ह्याच्यामध्ये ज्या आता आपण गप्पा मारल्या ना ह्या ऍक्च्युली गप्पा आहेत. आणि त्यामधून बघ ना, असं नाहीये की कोणीतरी मला प्रश्न विचारत आहे आणि मग मी प्रिपरेशननी काहीतरी विचार करून उत्तर देते, असं नाही येते. मलाच पडलेले प्रश्न काही, मी मगाशी तुला म्हटलं की मी अम्बिशियस आहे का, असा मला प्रश्न काही दिवसांपूर्वी पडला होता आणि त्यावर मी काय विचार केला हे मला सांगता आलं रे. हे औपचारिक गप्पांमध्ये होत नाही. बरोबर. नाही कारण तेच होतं ना. मग मी जेव्हा हा डोक्यात माझ्या विचाराला सगळ्यात पहिले मला कुठलंही कॉन्ट्रोवर्शियल कोणाचंही काहीच करायचं नव्हतं. म्हटलं आपल्याला ती करायची नाही, आपल्याला सवंग लोकप्रियता नकोच आहे, ती अनेकांना मिळते, पण आपल्याला ते करायचं तर हे कशाला, मग ते करण्याचे कपडे काढून असलो तरी ती मिळूच शकणार आहे. आणि जे आपण देऊ, मला जनरली ना मला प्रवास वगैरे पण विचारायचा होता, कारण युट्यूब वरती हल्ली प्रत्येक सेलेब्सचे पूर्ण माहिती असते. तर म्हणून या आपल्या अनौपचारिक गप्पांमधनं जे हळूहळू उलगडत जाईल. म्हणजे मी खरंच सांगतोय, हा तरी कधीतरी अभ्यास करतो मी, एकाही पॉडकास्ट बद्दल अजूनपर्यंत तरी अभ्यास केलेला नाही. आणि जे सुरुवात करूया म्हटलं, जसे जसे प्रश्न उत्तर येत जातील तसं तसं पुढे त्यामुळे दडपण खूप. प्रचंड सगळा भार. मला टेन्शन आलं होतं कारण मी खूप अभ्यासू आहे. सो मला स्क्रिप्ट लागते, मला या प्रश्नानंतर हा प्रश्न मला विचारायचा, इथे माझी स्क्रिप्टिंग चालू असते, मी जेव्हा कॅमेरा समोर बसलेली असते आणि माझे सगळे प्रश्न आलेत का नाही, तेव्हा समोरचा माणूस बोलत असतो तेव्हा इथे माझं खूप मोठं काम चालू असतं. एक चेहऱ्यावर ते एक वेगळं दाखवायचं असं, इथे एक काम चालू असतं. सो म्हणजे स्क्रिप्ट नाही पण खरंच नाही. म्हणजे 12वा एपिसोड आहे समजा, हा कधीच नाही मी कुठलंही स्क्रिप्ट हे लिहिलेलं पण नाही आणि प्रश्नोत्तर पण काढले. त्याचे साधारण बऱ्यापैकी सगळेच जण ओळखीचे. मला आवडलं. थँक्यू व्हेरी मच. मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे आता. लुकिंग ॲट हाऊ यू स्टार्टेड आणि आता आपण कोणत्या स्टेजला आहोत लाईफच्या, की जिथे मल्टिपल गोष्टी सुरू आहेत दोघींच्या, आणि त्या दोन्ही म्हणजे मल्टिपल जे काही गोष्टी सुरू आहेत त्या खूप छान सुरू आहेत. लुकिंग बॅक, कोणता असा एक निर्णय जो कदाचित जरा जास्तच इम्पल्सिव्हली घेतला आणि नसता घेतला तर चाललं असतं, और थोडा सोचना चाहिए था, हो म्हटलं ते चुकलं, नाही म्हटलं ते चुकलं, एनिथिंग रिलेटेड टू प्रोफेशन, रिलेटेड टू पर्सनल, समथिंग, अशी एखादी मोमेंट की जिने काइंड ऑफ तो एक प्रकाश पाडला की ज्याच्यामुळे पुढचं आयुष्य जरा जास्त सुरळीत झालं आधीपेक्षा. सुरळीत झालं हो त्या इम्पल्सिव्ह डिसिजनमुळे. नाही म्हणजे तो इम्पल्सिव्ह डिसिजन होता, आता तो जर का चांगला होता तर त्याच्यामुळे सुरळीत झालं, जर तसं नव्हतं तर मग की नाही तसं नको करायला, ते तसं नाही करायचं, त्याच्यामुळे सुरळीत झाला. मला तर माझं लाईफ खूप रोलर कोस्टर वाटतं, काही सरळ नाहीच. म्हणजे याचं कारण असं की खरंच मी इम्पल्सिव्ह डिसिजन घेणारी होते, मी खूप इम्पल्सिव्हली गोष्टी करणारी होते, त्यामुळे खूपसे निर्णय चुकले माझे. आणि ऍज आय सेड की मला कोणी असं माझी रिस्पॉन्सिबिलिटी आणि माझ्या चुका सुधारण्यासाठी कोणी नसल्यामुळे
त्या सुधारत बसण्यात पण माझा बराच वेळ गेला. पण तो जो काही वेळ गेला तो मी ऍक्सेप्ट केला. जसं की मी खूप सिम्पल सांगते, हे माझ्या आयुष्यात घडलेली गोष्ट, की मी ज्या वेळेला पहिल्यांदा कार घेऊन आले मुंबईमध्ये, पुण्यात विकत घेतली होती कार आणि मुंबईमध्ये चालवायची असं ठरवलं. त्यावेळेला गुगल मॅप नव्हता, नेव्हिगेशन्स नव्हते, पण मला मीटिंगसाठी वरळीला वगैरे जावं लागायचं आणि पुण्याच्या मुलीला काय माहिती वरळीला कसं जायचं किंवा काय. त्यावेळेला जो मी मॅप घेतला होता, लाली मावशी आपली उज्ज्वला चौक, तिने मला तो एक मॅप आणायला सांगितलेला आणि तिने मला ना समजावून सांगितलं होतं की मुंबई कशी आहे, ईस्ट कुठे असतं, वेस्ट म्हणजे काय, कुठलं आहे, म्हणजे लिंक रोड कुठला आणि काय, असं सगळं तिने ते मॅपवर समजावून सांगितलं होतं. पण तरी सुद्धा रस्ते म्हणजे ड्राईव्ह करत जाताना मला दादरला त्यांना पकडायचेच. एक तर ते पुण्याची गाडी, मी लहान दिसते म्हणून, आणि दुसरी गोष्ट की लेन चुकली की त्यावेळेला पकडायचेच. हे मला असं झालं म्हणून की मी जाणं बंद करू तिकडे. मग मी पैसे बाजूला काढून ठेवायचे की आज माझ्या शिक्षणासाठी 500 रुपये जाणार आहे. आज मला दादर वरळी किंवा तिकडे नरिमन पॉइंट चे रस्ते काय आहेत हे शिकण्यासाठी कदाचित माझे 1000 रुपये जाणार आहे. आणि मी मान्य केलं होतं. म्हणून माझं मग हा इम्पल्सिव्ह डिसिजन होता का की नाही तरी मी जाणार. त्या डिसिजन मधून शिकायला पण तर मिळालं ना मला भरपूर. सो असेच डिसिजन, गाडी सुरळीत पुढे त्याच्यामुळेच झाली, ते पैसे बाजूला टाकल्यामुळे. सो त्यामुळे मला असं वाटतं की अशा इम्पल्सिव्ह डिसिजन मुळे मी शिकले सुद्धा. बरोबर. आणि या डिसिजन्समुळे माझा वेळही वाया गेला, कदाचित माझे पैसेही वाया गेले असतील किंवा मला नुकसानही झालं असेल, पण ते भरून कसं काढायचं किंवा त्यातून बाहेर कसं यायचं हे मात्र माझं विषय. राईट. हा, नॉट जस्ट इम्पल्सिव्ह म्हणजे डिसिजन्स, पण असं की लाईफ मधली ती एक मोमेंट की विच वॉज व्हेरी इम्पॅक्टफुल. म्हणजे तसं माझं म्हणणं होतं प्रश्न, की एक जो असा मोमेंट जो प्रकर्षाने लक्षात राहतो की ज्याच्यामुळे विच वॉज व्हेरी इम्पॅक्टफुल, ज्याच्यामुळे. सॉरी पण मी म्हणजे इथे नाही सांगू शकणार. अच्छा, ओके. हा, माझ्यासाठी म्हणजे मी ओव्हर थिंकर आहेच आणि प्रोक्रॅस्टिनेशन ॲट इट्स बेस्ट. हो. नो. हो. कुठे कधीच असं वाटत नाही मला. हो. बर की थांब आत्ता डिसिजन नको घेऊया. सो तू अच्छा ओके. नाही पण तू इम्पल्सिव्ह नाही, इम्पल्सिव्ह नाहीये, इम्पल्सिव्ह नाहीये, पण मी स्वतःला ना खूप टोकाला जाऊन टेस्ट करत बसते. येस. पण त्याला प्रोक्रॅस्टिनेशन नाही म्हणू शकत. नाही, आता डिसिजन नाही घ्यायचंय, थांब आणखीन पुढे जाऊया, अजून बघूया. अच्छा, एवढा त्रास होतोय का, आणखीन पुढे जा. म्हणजे काय थ्रेशहोल्ड काय आहे तुझी हे मी गाठते आणि मग इधर माझा तो फुगा फुटतो आणि सगळं ओके होतं किंवा मी एक्सप्लोड होतो. जसं परवा तुम्ही मला सो ते त्या दिवशीचं नसतं. बरोबर, ते आधीपासून साचत आलेलं असतं, ते वर्षभराचं असतं. सो मग काय कावळा बसायला फांदी तुटायला असं होऊ शकतं. पण मग मी स्वतःला सांगते ठीक आहे ना, एवढंच झालंय ना, ठीक आहे, चल आणखीन थोडं, चल सुलेखा आणखीन थोडं, और थोडं आगे जा, और आत्ता नको रिॲक्ट करूस. हे मी करते आणि ह्याचे फायदे पण होतात आणि तोटे सुद्धा होतात. पण जेव्हा डोक्यावरून पाणी जातं तेव्हा मी बोलते, म्हणजे नाकातोंडात जाईपर्यंत थांबते. मी थांबते डोक्यावरून जाईपर्यंत. वागणं तुझं नाहीच आहे, डेफिनेटली नाही. डिसिजन तू म्हणशील तर डिसिजन माहिती नाही मला. इम्पल्सिव्ह डिसिजन्स तू कधी घेतले नाही? इम्पल्सिव्ह मी डिसिजनच घेत नाही. येस हे मीही सांगेन. म्हणजे की मला बऱ्याच असं होतं की काय ते ठरवून टाक, ती नाही घेत डिसिजन आणि मी डिसिजन घेते. पण त्यामुळे घेऊन सुद्धा तुझं कधी चुकलं नाही किंवा बरोबर नाही, तिचं न घेता पण तसं काहीच झालेलं नाही. सगळं व्यक्ती वेगवेगळ्या आहोत, माणसं वेगळे आहोत, आपलं थॉट प्रोसेस वेगळं आहे, आपल्या पर्सनॅलिटीज, व्यक्तिमत्व वेगळं. अरे डिसिजन, इम्पल्सिव्ह डिसिजन घेऊन चुकलेले असे
खूपशी उदाहरणं आहेत. म्हणजे एखादा सिरियल मी सपोज घेतली आणि मला नंतर लक्षात येतं की हे अजिबात नको होतं घ्यायला, किंवा एखादी फिल्म, आता एवढ्या फिल्म केल्या त्यातल्या बऱ्याचशा फिल्म्स मला असं झालेलं होतं, घेतल्यानंतर मला लगेच जाणवलं की आपण का करतोय ही फिल्म, असं झालंय ना. राईट राईट. हे डिसिजन्स इम्पल्सिव्हलीच घेतले होते. कारण हे बघ, आपण जेव्हा चुकत असतो ना तेव्हा आपल्याला असं नाही की अचानक कसं काय चुकले मी, थोडंसं आपल्याला कुठेतरी कळतं. पण तरी सुद्धा आपण ती चूक करतो. ओके. तो इम्पल्सिव्ह थॉटच आहे ना. राईट. अय्या मला कळलंच नाही कसं केलं, असं नाही, असं कधी कळत असतं आपल्याला. बरं, आता असा कुठला निर्णय घेतला नाहीस ना स्मिता की आता मालिका करायचीच नाहीये वगैरे काही? नाही, आम्हाला बघायचंय पुन्हा एकदा तुला या मालिका याच्यामध्ये पुन्हा. डेफिनेटली. आणि आता छान वाटतंय कारण मुक्ताई ला छान रिस्पॉन्स मिळाला आणि आता आनंद डोह नावाचा सिनेमा माझा येतो आहे. मला असं वाटतं की आतापर्यंतचं माझं बेस्ट कॅरेक्टर प्ले करते आनंद डोह मध्ये. म्हणजे मी खूप जास्त खुश आहे की मी ही फिल्म केली आणि आय होप सगळ्यांना खूप आवडेल. आनंद डोह मास्तरांनी केले का? मास्तरांची आहे योगेश सोमन. ते काय उत्तम करतात ते नाटक सुद्धा आनंद डोह. येस. सो खूप अमेझिंग कॅरेक्टर. म्हणजे मला खूप आतापर्यंतच्या माझ्या करिअर मध्ये मला असं वाटतं की बेस्ट कॅरेक्टर प्ले करायला, पोटेन्शियल माझं दाखवत आहे. क्या बात आहे. वा 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 वा. सो फिल्म आहे आणि जसं मी काही ठरवलं होतं थोडंसं की थोडासा वेळ घ्यायचा, पण डेफिनेटली सिरियल किंवा टेलिव्हिजनवर परत यायचं असेल ना तर आता मला असं वाटतं की तसं काहीतरी चॅलेंजिंग मिळावं, असं गंमत यायला पाहिजे काम करायला, असं मिळावं. मग मी लगेच तयार होईल, मग मी उद्या पण तयार होईल, पण आता असं मिळू देत. प्रयत्न करूया मग आता जी येते त्या मालिकेसाठी. नक्कीच नक्कीच नक्कीच. यस, आलात तुम्ही, भरपूर गप्पा झाल्या. तुम्ही कौतुकास पात्र तर दोघी आहात, हे काय आम्ही वेगळं सांगण्याची गरज नाही. थोडंसं कौतुक आमच्याकडनं आम्ही तुमचं करणार आहोत. आमची एक टीम मेंबर आहे आदिती बर्वे म्हणून, तिने काही शब्दात तिच्या भावना आमच्यावर ते आम्ही तुम्हाला ऐकवतो आणि तुम्हाला ते मानपत्र आम्ही देतो. प्रिय स्मिता, एक स्वप्नील डोळ्यांची अभिनेत्री 2006 साली यंदा कर्तव्य आहे या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत आली आणि एक नवा आश्वासक चेहरा चित्रपटसृष्टीला मिळाला. अभिनयाची आवड तुला लहानपणापासून होती, त्यात सामाजिक कार्याची ही आवड तुला आहे आणि ही आवड तू वेळोवेळी जपलीही आहेस. मराठी चित्रपटांबरोबरच मराठी आणि हिंदी मालिकांमध्येही तुझा ठसा तू उमटवला आहेस. कनिका, बेरीज वजाबाकी या गोलगोल डब्यातल्यासारख्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटामधून तुझ्या अभिनयाची झलक तू दाखवलीस. ऐतिहासिक मालिकांमधील आपल्या अप्रतिम अदाकारीने तू रसिकांची मनेही जिंकलीस. नुकताच प्रदर्शित झालेला तुझा मुक्ताई हा चित्रपट प्रेक्षकांची मने जिंकून गेला. मुरांबासारख्या बहुचर्चित मालिकेमधील तुझे काम प्रेक्षकांच्या पसंतीला उतरले. तुझ्या नृत्यकलेचा आविष्कार रसिकांनी पाहिला आहेस, पण आता तुझ्या पेंटिंगचे नमुने आम्हाला कधी पाहायला मिळणार याच प्रतीक्षेत आम्ही सगळे आहोत. तू आरोग्याविषयी खूप जागरूक आहेस, तसेच एका गोड मुलाची आईही आहेस. आपल्या आईचे कर्तव्य योग्य रीतीने पार पाडता यावे म्हणून तू आपल्या करिअरला एक नवा आयाम द्यायचा प्रयत्न केलास, ही खरंच खूप कौतुकास्पद बाब आहे. तुझ्या पॉडकास्टमधून आम्हा प्रेक्षकांना खूप उपयुक्त माहिती देण्यासाठी आणि आम्हाला आमच्या आरोग्याबद्दल जागरूक करण्यासाठी खूप खूप धन्यवाद. तुझी पुढची वाटचाल अशीच यशस्वी हो, हीच सदिच्छा. टीम बसूनच बोलू विथ सखी. थँक्यू सो मच. काय गोड आहे, मस्त लिहिलंय. प्रिय सुलेखाताई, खरं तर तुझ्याबद्दल लिहिताना कुठून सुरुवात करावी हेच समजत नाहीये. तुझी पहिली एकांकिका 7च्या आत घरात याबद्दल बोलावं की तुझ्या अवंतिका, असंभव, अग्निहोत्र, 4 दिवस सासूचे ह्या आणि अजून अशा अनेक मालिकांमधील तुझ्या कामाचे कौतुक करावे की तुझी पहिली हिंदी मालिका श्रीमान श्रीमतीमधील तुझ्या भूमिकेची आठवण काढावी. तू केलेल्या चित्रपट आणि नाटकांमधील भूमिका तर केवळ अप्रतिम. खरं तर जिच्या अभिनयाची सुरुवात नाट्यवलयासारख्या मोठ्या चळवळीतून झाली आहे, तिला वेगळ्या प्रशस्तीपत्रकाची खरंच आवश्यकता नाही. तू अनेक वेगवेगळ्या भूमिका वठवल्यास. नाटक, मालिका आणि चित्रपट या एकमेकांपासून पूर्णपणे वेगळ्या असणाऱ्या माध्यमावर स्वतःचे प्रभुत्वही सिद्ध केलेस. यासोबतच तुझा आध्यात्मिक मार्गावरील प्रवासही खूप अनोखा आहे. त्या मार्गावरही तुला असेच भरघोस यश मिळावे ही प्रार्थना. पडद्यावर कितीही दुष्ट, खाष्ट, कावेबाज भूमिका रंगवलीस तरी प्रत्यक्ष आयुष्यात तू जाम म्हणजे जाम गोड आहेस हे आम्हाला माहिती आहे.
आपलं करिअर कायम टॉप गिअरमध्ये कसं ठेवायचं आणि स्पोर्ट्स मोड कधी ऑन करायचा ते तुला चांगलंच माहीत आहे. स्वतःच्या पॉडकास्टमध्ये तू जाम म्हणजे जाम भारी मुलाखत घेतेस आणि आलेल्या पाहुण्यांच्या आणि रसिक प्रेक्षकांच्या दिलके आणखीन करीब पोचतेस. त्यात तुझा फिटनेस म्हणजे जाम भारी, आपल्या मुलांची मोठी बहीण दिसण्याचं जाम म्हणजे जाम भारी वरदान देवाने तुला भरभक्कमपणे दिलंय. अगदी SUV इतकं भरभक्कम, हे तर आणखीनच जाम भारी. आता तुला हा प्रश्न पडला असेल की प्रत्येक वाक्यात हे जाम काय लावलंय यांनी. तर जाम आवडणाऱ्या इतकंच नाही तर पुरणपोळी बरोबरही जाम खाऊ शकणाऱ्या व्यक्तीचं मानपत्र जाम शिवाय कसं पूर्ण होईल सांग बरं. तू जाम इतकीच गोड आहेस आणि अशीच राहा. पुढील आरोग्यपूर्ण आणि यशस्वी आयुष्याच्या जाम म्हणजे जाम शुभेच्छा. टीम बसूनच बोलू विथ सखी. खूपच छान. हे संपून देत मग मी तुमच्याशी बोलते. नको ती इन्फॉर्मेशन. वाव, थँक्यू, व्हेरी नाईस. तुम्हाला ऑल द बेस्ट तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी. थँक्यू सो मच. धन्यवाद. चॅनलसाठी धन्यवाद. धन्यवाद. तर तुमचे सबस्क्रायबर्स वाढत जाऊ, तुम्हाला भरपूर व्ह्यूज मिळत जाऊ आणि तुम्हाला खूप छान छान अनुभव मिळेल. येस, धन्यवाद. आणि पुन्हा एकदा खरंच बसूनच बोलू विथ सखीच्या आजच्या भागात तुम्ही आलात. तुमचे आभार नाही मानणार पण तुमच्या ऋणात कायम राहीन, कारण आभार हे परक्यांचे मानायचे असतात. धन्यवाद. थँक्यू.